हवामान खात्याच्या अंदाजानंतर परभणी शहरामध्ये पावसाला सुरुवात। अर्धा तास झालेल्या पावसानंतर वातावरणात गारवा, तर नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील सर्वत्र पाऊस, तर शेतीच्या कामांनाही वेग। रत्नागिरीतील दापोलीमध्ये कोंडी धबधबा प्रवाहित। दमदार पावसामुळे नदी नालेही तुडुंब भरून वाहत आहेत। दापोली तालुक्यातल्या बोरिवली गावाजवळ हा प्रसिद्ध कोंडी धबधबा आहे। जळगावच्या रावेरच्या अहिरवाडी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे बंधारे 100% भरले। त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला। तर मुक्ताईनगरच्या करकी आणि अंतुर्ली या परिसरात सुद्धा दमदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे बंधारे ओसंडून वाहतानाचं चित्र। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। 29, 30 आणि 2 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अकोली जहांगीरमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी, तर मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागांमध्ये पाण्याचा वेग वाढला। पुणे राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। राजगुरुनगरमधील व्यापारी संकुल पाण्यात, व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान। अवघ्या 1.5 ते 2 तासांच्या मुसळधार पावसामुळे उडवली दाणादाण। वाशिममधील मानोरा या शहरातील अरुणा नदीच्या पुराचा नागरिकांना धोका। मुसळधार पावसामुळे अरुणा नदीला पूर येत असल्याचं चित्र। दरम्यान यामुळे जीवित आणि वित्तहानीचाही धोका। प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पावसाच्या आगमनामुळे चिपळूणमधील उद्योग, वीज निर्मिती पुन्हा सुरू, तर वसिष्ठी नदीच्या पातळीमध्ये वाढ। लोटे एमआयडीसीतील बंद उद्योग सुरू। कोळकेवाडी या धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्यामुळे वीज निर्मिती सुरू। मागील 8 दिवसांपासून लोटे एमआयडीसीमधील अनेक उद्योग पाण्याभावी बंद होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। आणखी किती दिवस थांबणार असं म्हणत शेतकऱ्यांनी पेरणीची या ठिकाणी सुरुवात केली। अमरावती जिल्ह्याचे अनेक परिसर सध्या 50% पेरणीनं भरलेले आहे। दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनच्या पेरीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे। यावर्षी अनेक शेतकरी खतांविनाच सोयाबीनची पेरणी करतात। खत नसल्यामुळे उत्पादनात आता घट होण्याची शक्यता। नागपूरच्या भिवापूरमध्ये वीज पडून बैल दगावल्याचं चित्र। त्यामुळे शेतकऱ्यावर स्वतः तिफन ओढण्याची वेळ। भाजप नेते राजू पारवे यांनी शेतकऱ्याला बैल भेट दिलाय। खांद्यावर औत घेत पेरणी करतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल। अहिल्यानगरच्या करंजी घाटामध्ये कोसळलेली दरड अद्यापही बाजूला केलेली नाही। मागील 10 महिन्यांपासून हीच स्थिती आहे। प्रशासनाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचं समोर। दरडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। 2543 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन। मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळी घटली। नदीपात्र कोरडं पडल्यामुळे पाणी टंचाईचं संकट गडद। पाणी वाया न घालवता आवश्यक तेवढाच वापर करण्याचंही प्रशासनाचं आवाहन। धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची बरसात। जिल्ह्यामध्ये पाऊस पडून सुद्धा अनेक ठिकाणी खरीपातील पेरण्या खोळंबल्या। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 96 मिलीमीटर पावसाची नोंद। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं पिकं करपण्याच्या मार्गावर। विहिरींचा जलसाठा आटत असून पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये गोबरवाही या प्रादेशिक नळ योजना 5 दिवसांपासून बंद, तर 6 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण। ग्रामस्थांकडून राजीव सागर धरणातनं बावनथडी नदीमध्ये तातडीनं पाणी सोडण्याची मागणी। पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठ्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार। शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्वाचा निर्णय। धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यामुळे अक्कलपाडा धरणात केवळ 55% उपयुक्त जलसाठा शिल्लक। पाऊस आणखी उशिरा झाल्यास धुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होऊन पाणी कपात वाढण्याची शक्यता।